या सगळ्यामध्ये आता निवडणुकीला असेल, मतदानाला असेल, अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. समाधान सरवणकर या निवडणुकीमध्ये 194 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये कुठलं काम करणार? पण पहिल्या 100 दिवसांमध्ये मला असं वाटतं माझ्याकडे एक साई सुंदरनगर परिसर आहे जिथे 3,000 कुटुंब आहेत. हम्म. आज या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे ह्या परिसरामध्ये. तर माझी सर्वात पहिलं महत्वाचं काम असेल की त्या परिसरामध्ये पब्लिक पार्किंगची सुविधा महापालिकेच्या वतीने होते का यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. कारण की आज 3,000 कुटुंबांना त्या ठिकाणी पार्किंग नाही. त्याच्या बाजूला अजूनही कामगार नगरचे काही हजार घरं त्या ठिकाणी परिसरात येणार आहेत. म्हणजे किमान एक 4,000 कुटुंब आहेत, म्हणजे 16 ते 17,000 रहिवासी त्या परिसरात येणार आहेत, पण त्यांच्याकडे पार्किंगची सुविधा नाही. तर सर्वात मोठं काम माझं असेल की त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी परिसराला करावी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक आमचं मैदान आहे. बरोबर. या मैदानाचे सुशोभीकरण मी महापालिकेच्या वतीने त्यासाठी निधीची मागणी केलेलीच आहे. नगरसेवक नसल्या कारणाने तो सगळा प्रॉब्लेम होतोय. आणि MMRDA तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. वरी शिवडी वरीचा आपला जो काही ब्रिज आहे ह्याचं काम चालू आहे. त्या उद्यानाचं सुशोभीकरण होणं खूप गरजेचं आहे, कारण की 1 एकरचा तो प्लॉट आहे आणि अद्यापही त्याचं सुशोभीकरण झालं नाही. नगरसेवक झाल्यानंतर सर्वात पहिलं ते मला काम एक घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याची समस्या साई सुंदरनगर मध्ये आज 57 इंचाची आपण जलवाहिनी जोडलेली आहे आणि त्या ठिकाणी आज 3,000 कुटुंबांना पाणी मिळतं, पण अद्यापही पाण्याची काही समस्या आहे. ते पाण्याचा विषय हा त्या परिसरामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. त्यानंतर परत एकदा बोललो की आज गोपाळनगरमध्ये आज 350 कुटुंबांबाहेर आहेत, त्यांना अद्यापही भाडं मिळालंय. शिंदे साहेबांनी आम्हाला 1 महिन्याआधी शब्द दिलेला होता की ह्या लोकांचं भाडं जो काही विकासक आहे याच्याकडे यांनी नाही दिलं तर आपण म्हाडा SRA ह्यांच्याकडनं त्यांना भाडं द्यायला लावू आणि जे काही भाडं आहे हे विकासकांकडनं आम्ही वसूल करू, पण त्या रहिवाशांचं नुकसान होता कामा नये यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे. आणि ते लवकरात लवकर आज 350 कुटुंब किंवा 400 कुटुंब जे आहेत ह्यांना भाडं कसं मिळेल आणि यांच्या हक्काचं घर कसं मिळेल यासाठी प्रयत्न करीन. त्यानंतर आज सेंच्युरी मिल वसाहत आहे, या ठिकाणी महापालिकेचा प्लॉट आहे. अर्धा प्लॉट बिर्ला करते आणि अर्धा प्लॉट हा महापालिकेचा आहे. तिकडे माझं असं मत आहे की जर त्या लोकांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 550 चौरस फुटाचं जर घर मिळत असेल तर त्यासाठी प्रयत्न करू. आज मिल सेंच्युरीच्या वतीने तिकडे 400-450चं घर मिळते की जे काय आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर जी काही राहिलेला प्लॉट आहे हा क्लस्टर मध्ये जाऊन जर तिकडे 550 स्क्वेअर फूटचं जर त्यांना घर मिळत असेल तर त्या प्रकारे आम्ही तिथे प्रयत्न करणार नाही, कारण की त्यांचाही विषय खूप महत्वाचा आहे. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आज ती केस आहे ही BMC जिंकल्यानंतर तो प्लॉट आज BMCच्या ताब्यात आला सेंच्युरीचा आणि तिकडचे जे काही रहिवासी आहे 400-450 रहिवासी यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे काम शिंदे साहेबांच्या हातात आहे आणि फडणवीस साहेबांच्या हातात आहे, कारण शासन दरबारी हे काम आहे. बरोबर. आणि हे होण्यासाठी शासनाचीच मदत लागणार आहे. आणि सेंच्युरी मिल वसाहतच सेंच्युरी मिल म्हणजे 52 ह्यांच्या घरांचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी सर्वात पहिला प्रयत्न करणार आहे.